नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण भूगोलावरील अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा. प्रश्न पहिला, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे जळगाव. जळगाव या जिल्ह्यात फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तर एकलहरे हा देखील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, परंतु हा नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न दुसरा, परभणी नांदेड या जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात? याचं उत्तर आहे निर्मळ रांग. निर्मळ रांग म्हणजेच रत्नाळ डोंगर रांग, ज्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा डोंगर रांग म्हणून ओळखले जाते, तर परभणी आणि नांदेडमध्ये निर्मळ डोंगर रांग म्हणून ओळखले जाते. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे गोदावरी. गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. तसेच कोयना या नदीला भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते आणि सरस्वती या नदीला गुप्त नदी म्हणून ओळखले जाते. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न चौथा, टेबललँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? याचं उत्तर आहे पाचगणी. पाचगणी हा टेबललँड या नावाने ओळखला जातो. पाचगणी ही सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न पाचवा, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या महासागरात आहे? उत्तर आहे प्रशांत महासागर. प्रश्न सहावा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? उत्तर आहे मरियाना गर्त. मरियाना गर्त हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग आहे. प्रश्न सातवा, गो रीफ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे? उत्तर आहे राजस्थान. राजस्थान या राज्यातील नृत्य नाटक कोणतं आहे? गौरी. तसेच नृत्य, नाटक, लोकनृत्य यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात, म्हणून या राज्यात कोणतं नाटक, नृत्य प्रसिद्ध आहे हेही तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आठवा, द्वीपकल्पात पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम प्रवाही नदी आहे. तसेच या नदीला रेवा नदी म्हणूनही ओळखले जाते. ही नदी पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न, हाफलांग हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम. आसाम या राज्यात हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे. प्रश्न 10वा, व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? याचं उत्तर आहे नदीचे अपघर्षण. नदीच्या अपघर्षणामुळे व्ही आकाराची दरी तयार होते. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? प्रश्न काय विचारलाय? महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला लागून आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे उत्तर दिशा. महाराष्ट्रातील 8 जिल्हे हे मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. तसेच महाराष्ट्राच्या उत्तरेला आताच आपण पाहिलं मध्य प्रदेश एकूण 8 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस आहे गुजरात राज्य, जे की महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे छत्तीसगड. महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेस आहे कर्नाटक, जे की 7 जिल्ह्यांना लागून आहे. अति दक्षिणेकडील राज्य आहे गोवा, 1 जिल्ह्याला लागून आहे. सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र,
तर महाराष्ट्राला एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. शासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली. पालघर या जिल्ह्याला या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या आग्नेय राज्य लागून आहे तेलंगणा. महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा याला लागून आहेत. हेही तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 12वा. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? काय विचारलं आहे? लोकसंख्येनुसार. तर लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश. क्षेत्रफळानुसार उत्तर प्रदेश हे 4थे राज्य आहे. सुरुवातीचे 3 कोणते ते आपण पाहू. नंबर 1 ला आहे क्षेत्रफळानुसार राजस्थान हे राज्य, जे की जगातील कॅगो या राष्ट्रा एवढं आहे. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. ओमान या राष्ट्रा एवढे याचे क्षेत्रफळ आहे. 3 नंबरला आहे आपलं राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ इटाली या राष्ट्रा एवढं आहे. 4 नंबरला आहे उत्तर प्रदेश, ज्याचं क्षेत्रफळ युनायटेड किंगडम या राष्ट्रा एवढं आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहू. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव औरंगाबाद. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? याचं उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. तर मागचा प्रश्न आपण पाहिला होता, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ते होतं उत्तर प्रदेश. आणि तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम. प्रश्न 15वा. दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता? त्याचं उत्तर आहे लिग्नाईट. लिग्नाईट हे दगडी कोळशाचा सर्वात निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. प्रश्न 16वा. सिंधू नदीची एकूण लांबी किती? तर याचं उत्तर आहे सिंधू नदीची एकूण लांबी 3180 किमी एवढी आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? प्रश्न काय आहे? भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? उत्तर आहे 12 लाख चौकीने. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? 12 लाख चौकीने. प्रश्न 18वा. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठी हे 2 प्रकार आहेत? उत्तर आहे गोदावरी. गोदावरी या नदीचे गौतमी आणि वशिष्ठी हे 2 प्रकार आहेत. गोदावरी नदीची आपल्या महाराष्ट्रातील लांबी 668 किमी एवढी आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 19वा. भारतातील कोणत्या राज्यात ओसपाली नृत्य केले जाते? कोणतं नृत्य? ओसपाली नृत्य. तर ते आसाम. आसाम या राज्यात ओसपाली हे नृत्य केलं जाते. प्रश्न 20वा. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? उत्तर आहे दख्खनचे पठार. प्रश्न काय आहे? नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार दख्खनचे पठार हे आहे. पुढचा प्रश्न. मिनिकॉय, कदमत व बित्रा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रांत आहेत? उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे मिनिकॉय, कदमत व बित्रा हे प्रांत आहेत. प्रश्न 22वा. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी 7 वन्य टेकड्यांवर आहे? उत्तर आहे तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरम या राज्याची राजधानी 7 वन्य टेकड्यांवर आहे. प्रश्न 23वा. क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर.
हा भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न 24वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे गोवा. गोवा हे राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे, ज्याचे क्षेत्र 3,702 चौकिमी एवढे आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ते आपण सुरुवातीलाच पाहिले आहे, त्याचं स्पष्टीकरण देखील पाहिलं आहे. ज्यात नंबर 1 आहे राजस्थान, नंबर 2 मध्य प्रदेश, नंबर 3 ला महाराष्ट्र, नंबर 4 ला उत्तर प्रदेश आणि नंबर 5 ला आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 25वा. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते? याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26. हुंडरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? कोणता धबधबा? हुंडरू धबधबा हा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? त्याचं उत्तर आहे रांची. रांची या शहराजवळ हुंडरू हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 27. घुमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? तर नृत्य आहे आणि त्या नृत्यात कोणत्या देवीची पूजा केली जाते असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे दुर्गा. दुर्गा या देवीची पूजा घुमरा या नृत्यात केली जाते. प्रश्न क्रमांक 28. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला? याचं उत्तर आहे मणिपूर. मणिपूर या राज्यात पोलो या खेळाचा उगम झाला. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? याचं उत्तर आहे शुक्र. शुक्र या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यात गायीचे पहिले अभयारण्य स्थापण्यात येणार आहे. मध्य प्रदेश विषयी आपण पाहिलं तो महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे. एकूण 8 जिल्ह्यांना लागून आहे. पुढचा प्रश्न. हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम आहे? उत्तर आहे बियास. बियास या नदीचा उगम हिमालयाच्या रोहतांग या खिंडी नजीक आहे. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 33. कोकण उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत तर दक्षिणेकडे डॅश पर्यंत आहे. तर याचं उत्तर आहे तेरेखोल खाडी. कोकण हे उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत आणि दक्षिणेकडे तेरेखोल खाडी पर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 34. कोरकू ही अनुसूचित जमात डॅश मध्ये राहते. सह्याद्री, कोकण, मेळघाट, ताडोबा. तर कोरकू ही जमात मेळघाट मध्ये राहते. प्रश्न क्रमांक 35. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. प्रश्न क्रमांक 37. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे रायगड. रायगड या जिल्ह्यात घारापुरी लेणी आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर रायगड मध्ये कोणतं आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड मध्ये आहे. पुण्यामध्ये लोणावळा, खंडाळा. प्रश्न क्रमांक 29. काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा काजू उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीस म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे कोयना. कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. तसेच गोदावरी, दक्षिण गंगा.
प्रश्न क्रमांक 41. कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे सातारा. सातारा या जिल्ह्यात कृष्णा व कोयना नदीचे संगम स्थान असलेले कराड हे ठिकाण आहे. कृष्णा व कोयना नदीचं संगम कुठे होते? कराडमध्ये. आणि कराड हे ठिकाण कुठे आहे? सातारा. पुढचा प्रश्न क्रमांक 42. दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? याचं उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे? चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 43. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे रायगड. रायगड या जिल्ह्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 44. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांगली. सांगली हा जिल्हा हळदी उत्पादनात अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रात कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहे. कोठे व कोणते ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 46. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे यवतमाळ. यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 47. मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती? तर मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत? मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 48. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे उस्मानाबाद म्हणजेच आताचा धाराशिव. धाराशिव या जिल्ह्यात तुळजाभवानी हे मातेचे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 49. विदर्भातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती? तर याचं उत्तर आहे 11. विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत. अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग मिळून विदर्भ तयार होतो. तर यात एकूण 11 जिल्हे आहेत. अमरावतीतील 6, नागपूरमधील 5. शेवटचा प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? याचं उत्तर आहे गोंदिया. गोंदिया या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. तर हे होते भूगोल या विषयावरील अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.